नमस्कार मंडळी. तर आज मी चाललेली आहे मेकअपच्या ऑर्डरसाठी आणि त्याचसाठी मी इथे रेडी होत आहे. तर म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा व्हिडिओ शेअर करावं. तर थोडेसे गरमीचे दिवस असल्यामुळं मी डायरेक्टली मॉइश्चरायझर स्किप केलं आणि चेहऱ्याला लावलेलं आहे इथे सनस्क्रीन. आणि सनस्क्रीन आपल्याला भरभरून लावायचं आहे. त्यानंतर मी लावत आहे प्रायमर, कारण की मला ओपन पोर्स भरपूर आहे. तुम्हाला जर असेल तर तुम्ही लावा, नसेल तर बिलकुलही नाही लावलं तरीही चालेल. त्यानंतर आज मी फाउंडेशन न लावता डायरेक्ट कन्सिलर लावत आहे. जिथे जिथे काळे डाग आहे तिथे तिथे लावायचं आहे आपल्याला. डोळ्याखाली काळे वर्तुळ असतील तर तिथे लावायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या चेहऱ्यावर कन्सिलर लावून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे कुठलं कॉम्पॅक्ट पावडर असेल त्याने मस्तपैकी सगळ्या चेहऱ्यावर कॉम्पॅक्ट लावून घ्यायचं आहे. आय मेकअप तुम्हाला करायचा असेल तर करा किंवा स्किप केला तरी चालते, पण आपल्याला आयब्रो थोड्याशा फिल करून घ्यायच्या आहे, काजळ लावून घ्यायचं आहे आणि लिपस्टिक लावा किंवा मग लिप बाम लावा आणि एक सुंदर अशी हेअरस्टाईल तुम्हाला जी करता येईल ती करा. आता मला इथं थोडंसं शूट करायचं होतं, त्याच्यामुळं मी थोडंसं शूटच्या हिशोबाने थोडीशी तयार झालेली. इथे केस वगैरे सुट्टे सोडले, लाईट गेली होती, लाईट पण आली आणि शूट सगळे आटपून घेतले आणि त्याच्यानंतर मस्तपैकी याच ड्रेसवर गेली मी. या ड्रेसवर नाही, सॉरी, मी ड्रेस चेंज केला होता. इथे तुम्ही बघू शकता, हा होता माझा ड्रेस. आणि हे आहेत नवरदेव बा ज्यांची मी तयारी करून दिलेली आहे, मेकअप करून दिलेला आहे. टिक्का तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा हा टिक्का लागला होता आणि त्यांचं लुकसुद्धा खूप भारी आलं होतं. त्यानंतर ही नवरी आहे, नवरीलाही मी पूर्णपणे रेडी केलं होतं. खूप सुंदर दिसत होती नवरी दिसायला जेवढी सुंदर होती तेवढी स्वभावानेही सुंदर होती आणि ड्रेसही खूप सुंदर होता तिचा. आणि यांच्या घराचे सगळे लोक खूप छान होते. कधी कधी असे क्लायंट भेटतात की ते आयुष्यभर लक्षात राहून जातात. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. आणि हा सुद्धा मी एक सायडरचा मेकअप केला होता.